मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर सर्वांना हॅपी रिपब्लिक डे। आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता मी सौदीला आलेलो आहे, तर इथलं रिपब्लिक डे कसं सेलिब्रेशन होतं हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आम्ही चाललो आहे इंडियन एम्बेसीमध्ये आणि तिथे छान ते लोक सेलिब्रेट करतात। तर मित्रांनो, इथे आपली कॅब आलेली आहे, फॉर्च्युनर केलेली आहे। आम्ही 6 लोक आहे। विश्वजित ऑलरेडी पुढे गेलेला आहे, आम्ही थोडं लेट झालं आहे आम्हाला पोचण्यासाठी, तर आम्ही प्रयत्न करतोय थोडं फास्ट कसं जाता येईल आपल्याला। चला। तर मित्रांनो, आम्ही एम्बेसीच्या इथे पोचलेलो आहे आणि आतून आम्हाला असं छान इंडियन सॉंग्स ऐकायला येत आहे। तर आता विश्वजित तिथे लाईनमध्ये उभा आहे, तर तिथे चाललो आहे आम्ही। तर मित्रांनो, असं इथे क्यू बनवलेलं आहे ह्या लोकांनी, आणि आधी ॲक्च्युली रजिस्ट्रेशन्स होते, तर ते रजिस्ट्रेशन्स काही आम्हाला करता आले नाही। ऐन टायमाला आमचं ठरलं, तर आम्ही डायरेक्ट आता एंट्री घेणार इथे। तर मित्रांनो, एंट्री फायनली आपल्याला मिळालेली आहे आणि ही ती वाईब आहे। तर हे गाणे ऐकूनच आपल्या अंगावर काटे येतात आणि छान असं प्राऊड फील होते जेव्हा आपण आपल्या एम्बेसीच्या इथे आले होते। फायनली विश्वजितची इथं भेट झालेली आहे आपली। सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण सर्वांना स्टार्टिंगला सुद्धा आपण शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता आपल्या भावाकडून सगळ्यांना शुभेच्छा। येस, खूप उत्साहाचं वातावरण आहे इकडे आणि खूप मस्त वाटतंय, आपल्या देशात आल्यासारखी फिलिंग हो आहे। ॲक्च्युली आणि इथे तुम्ही बघू शकता की मस्त देशभक्तीचे गीत लावलेत। आपल्या इथे जसे रिपब्लिक डेला लावतो आपण, सेम तसेच इथे गीत आहेत। खूप मस्त वाटतं, उत्साहाचं वातावरण आहे, हो, मजा येणार आहे। तर आता थोडेसे आम्ही फोटोज वगैरे क्लिक करतो आणि कसं प्रोग्राम असेल ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो। चला। तर मित्रांनो, इथे आम्ही आता बसलेलो आहे। इथे त्यांनी छान अशी सिटिंग अरेंजमेंट इथे केलेली आहे आणि प्रोग्राम थोड्याच वेळात सुरू होणार आहे। तर आम्ही देखील खूप एक्सायटेड आहे की कसं हे लोक सेलिब्रेट करतात एम्बेसीमध्ये सगळं, तर हे बघण्यासाठी आपण पण खूप उत्सुक आहोत। हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे मातरम, वंदे मातरम, जय मातरम, मातरम, मातरम। We are at elimination. I once again wish you all the best, and now it's my honor to read the address to the nation by the Honorable President on the eve of the Republic Day. And I quote, "My dear fellow citizens, Namaskar. My heartiest greetings to all of you on the eve of the 75th नवराई माझी लाडाची ग, आवड ही चंदाची ग,
मी नाही येते ना माझं. जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्तां हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्तां हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान। जय हिंद. जय वंदे मातरम. जय महाराष्ट्र. ओके. अरे जय श्रीराम असं तरी बोल. तर मित्रांनो आता प्राईज डिस्ट्रीब्युशन चाललेलं आहे आणि आम्ही आता ही थोडी जागा एक्सप्लोर करायला चाललोय. चहा वगैरे घेऊया असं चाललंय आमच्या डोक्यात. अर्चना तर रोहन तुला आज कसं वाटतं इकडे येऊन? तर सावलीमध्ये मी 3 वर्षापासून येतो इथं, पण पहिल्यांदा इथे एम्बसीमध्ये आलो आहे आणि इथं सेलिब्रेशन कसं होतं 26 जानेवारीसारखं बघितलं आहे. मी पण आधी याच्यात पार्टिसिपेट व्हायचो माझ्या स्कूल डेजमध्ये. रोहन आर्मी स्कूलमध्ये होता. तीच आठवण मला परत इथं आलेली आहे आणि ते बघितलं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे सेलिब्रेशन वगैरे. आम्ही आता थोडंसं एक्सप्लोर करू इथे एम्बेसी आणि आम्ही पण देखील घरी रवाना होऊ आता. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग नेहमीप्रमाणे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच भरभरून प्रेम तुमचं आम्हाला दाखवत राहा. चला पुन्हा जय एकदा हिंद. तुम्हाला रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. जय हिंद, जय भारत.